अगदी क्रिस्पी कुरकुरीत मच्छी फ्राय आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल कशी करायची चला तर आपण बघूया आता कशी हॉटेलसारखी एकदम कडक क्रिस्पी झालेली आहे। हे अजिबात लूज नाही पडत आहे। घरच्या घरी कशी बनवायची मच्छी फ्राय बघूया। आज आखाड स्पेशल आपण आज मच्छी करणार आहे। तर हा गोड्या पाण्यातला रव मासा आहे। तर आता हा कसा करायचा एकदम छान असा कडक क्रिस्पी झाला पाहिजे। झालं की याच्यासाठी लागणारा मसाला काढूया आपण आता। थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा। हे लाल तिखट घेतलंय कलर वाला लाल तिखट आहे आणि हे तिखट वाला लाल तिखट आहे। याच्यात घालूया मीठ आणि आता याच्यात लिंबू पिळून घ्यायचं। एक लिंबू पिळणार आहे याच्यामध्ये। हा मसाला चांगला मिक्स करायचा आहे याच्यामध्ये। याला चांगलं चोळून लावायचं आहे मसाला। याला मसाल्याचं चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे। सगळ्या मसाल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे सगळ्या माशांना। सगळ्याला मसाला लावून झालाय आपला। आता हे 1 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवायचे आपल्याला। 1 तास आपण फ्रीज मध्ये ठेवून देणार याला। ही मच्छी फ्रीज मधून आता आपण बाहेर काढून ठेवली। याला थोडंसं असं साईडला पाणी सुटलंय तर थोडंसं हे करायचंय एका बाजूला पाणी येऊन द्यायचंय जरा। आता मसाला तयार करून घेऊया आपण। तांदळाचं पीठ आहे 2-3 चमचे तांदळाचं पीठ घालते। 2 चमचे बेसन पीठ घालते। हा रवा घालतीये जाड असेल किंवा बारीक असेल तरी चालेल। 2-3 चमचे रवा। चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ घालायचंय। मीठ टाकूया। एक चमचा धना पावडर घालतीये। अर्धा चमचा जिरी पूड। थोडासा ओवा। एक चमचा तीळ। तिळाने खमंगपणा येतो आणि दिसायलाही छान दिसतात तीळ म्हणून तीळ घालतीये। चिली फ्लेक्स। आणि चाट मसाला थोडासा चाट मसाला घालायचा आहे। अर्धा चमचा चाट मसाला घातलाय। हे कलर वाला लाल तिखट आहे। तिखट नाहीये हे जास्त, हे कलर वाला लाल तिखट आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय।
याच्यात थोडासा मी फूड कलर घालणार आहे. हे चांगलं मिक्स करायचं आहे. तुम्ही नाही घातलं तरी फूड कलर चालेल, पण मी अगदी नॉर्मल घालणार आहे. मी लाल कलर फूड कलर घालते थोडासा. याच्यात थोडीशी घालूया कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीने चव छान लागते. याच्यात आपण आता कोट करून घेऊया हा मसाला. चांगलं कोटिंग करायचं याला. आणि तळायला ठेवूया. चांगलं कोटिंग लावायचं याला. पलटी करून घ्यायचं याला. चांगलं निथळायला ठेवायचं आहे साईडला. चांगला मासा निथळून घ्यायचा आहे. आपले मासे तयार करून झालेले आहे. छान असे कुरकुरीत झालेत. मच्छी तळून झालेली आहे बघा. चांगली अशी क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे. आतून पण छान झाली आहे. नक्की ट्राय करून बघा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.